नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक 2 भारतीय संविधान या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 सांगा पाहू. पहिलं, कायदे तयार करणारे मंडळ, कायदे मंडळ. दुसरं, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तिसरं, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 2 पुढील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी समिती प्रमुख आणि समितीचे नाव आपल्याला लिहायचे आहे. या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहे आणि काही आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहे. बघा, या प्रकारे हा तक्ता आपण पूर्ण करू शकतो. समिती प्रमुख आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि समितीचे नाव आहे घटना सभा नियम समिती, त्यालाच सुकाणू समिती सुद्धा म्हणतात. दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समितीचे नाव आहे मसुदा समिती. पुढचा आहे पंडित जवाहरलाल नेहरू, समितीचे नाव आहे संघराज्य समिती. पुढची समिती आहे, समिती प्रमुख आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि समितीचे नाव आहे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती. प्रश्न क्रमांक 3 संकल्पना स्पष्ट करा. पहिलं, संविधान. उत्तर, देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे, नियम व तरतुदी यास एकत्रितपणे संविधान असे म्हणतात. दुसरा आहे मसुदा समिती. उत्तर, मसुदा समिती ही भारतीय संविधानाची निर्मिती करणारी महत्वाची समिती होती, जिची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. तिने विविध समित्यांच्या अहवालांचे पुनरावलोकन करून संविधानाचा अंतिम मसुदा तयार केला. प्रश्न क्रमांक 4 प्रत्येक देशाला संविधानाची गरज का असते याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर, देशाचा कारभार सुरळीत व न्याय्य चालण्यासाठी संविधान आवश्यक असते. संविधान सरकारच्या सत्तेवर नियंत्रण ठेवते. नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे व स्वातंत्र्याचे रक्षण करते. अल्पसंख्याकावर अन्याय होऊ देत नाही. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ यांच्यात सत्तेचे वाटप करते. म्हणून प्रत्येक देशाला संविधानाची गरज असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 तुम्ही काय कराल. साधारणपणे मुलांनी करायची कामे व मुलींनी करायची कामे यात भेद केला जातो. संविधानातील समता हे मूल्य समजावून सांगण्यासाठी तुम्ही काय कराल. या ठिकाणी आपण या प्रश्नाचे उत्तर या प्रकारे लिहू शकतो. केवळ उपदेश न करता मी स्वतः घरातील सर्व कामे आनंदाने करून आणि सर्वांना समानतेची वागणूक देऊन कृतीतून समता हे मूल्य आचरणात आणेल आणि समानतेचे महत्त्व सर्वांना समजावून सांगेल. उपक्रम. पहिला उपक्रम आहे वर्ग प्रमुख मॉनिटर निवडण्यासाठी प्रत्येक निवडणूक प्रक्रिया राबवा. या ठिकाणी बघा, वर्ग प्रमुख मॉनिटर निवडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया यामध्ये खालील मुद्दे येतात. पहिलं म्हणजे उमेदवारीचा अर्ज, दुसरं प्रचार, तिसरं गुप्त मतदान, चौथं मतमोजणी आणि पाचवं म्हणजे निकाल. अशा प्रकारे या ठिकाणी वर्ग प्रमुख मॉनिटर हा निवडला जातो. प्रश्न क्रमांक 2 वहीमध्ये मूलभूत हक्क व त्याच्याशी निगडीत तुमचे कर्तव्य यांचा तक्ता तयार करा. पहिला हक्क आहे समानतेचा हक्क. त्याविषयी माझे कर्तव्य काय, तर सर्वांशी समानतेने वागेन. जात, धर्म, भाषा किंवा लिंग यावरून भेदभाव करणार नाही. दुसरं, स्वातंत्र्याचा हक्क.
याविषयी माझे कर्तव्य म्हणजे माझे विचार मांडेन, पण कोणाचाही अपमान किंवा भावना दुखावणार नाही. तिसरा हक्क आहे शिक्षणाचा हक्क. शाळेत नियमित जाईन, मन लावून अभ्यास करेन आणि शाळेच्या नियमांचे पालन करेन. चौथा आहे संचार स्वातंत्र्य. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार नाही. पाचवा आहे शोषणाविरुद्धचा हक्क. अन्याय झाल्यास योग्य ठिकाणी तक्रार करेन आणि कोणालाही विनाकारण त्रास देणार नाही. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी विषय नागरिकशास्त्र यामधील पाठ क्रमांक 2 भारतीय संविधान या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.